घडामोडींचा सविस्तर आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत। सुरुवातीला आजच्या दिवसभरातली एक मोठी आणि चर्चेत राहिलेली बातमी। आरसीबीला 17 वर्षांनंतर आयपीएलची ट्रॉफी मिळाली। याचं सेलिब्रेशन करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमवर जमलेल्या चाहत्यांमध्ये चेंगराचेंगरी झाली आहे, ज्यात 11 जणांचा मृत्यू झालाय तर 47 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे। चेंगराचेंगरीतल्या मृतांचा आकडा वाढू शकतो। गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाची पुरेशी तयारी नसल्याने ही दुर्घटना घडलेली आहे। या प्रकरणी न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले। मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। एकीकडे स्टेडियम बाहेर 11 जणांचा मृत्यू झाला तर दुसरीकडे स्टेडियममध्ये नियोजित कार्यक्रम पार पडला, त्यामुळे त्यांच्या संवेदनशीलतेवर देखील आता प्रश्न उपस्थित होतो। तर ही 3 दृश्य काही वेळापूर्वीची संध्याकाळच्या सुमारासची। एकीकडे मेट्रोमध्ये गर्दी उसळली, कारण मेट्रोतून या क्रिकेट चाहत्यांना गाठायचं होतं चिन्नास्वामी स्टेडियम। दुसरीकडे नागरिकांनी गर्दी केल्यामुळे स्टेडियम परिसरात झाली चेंगराचेंगरी आणि तिकडे कारची देखील तोडफोड झाल्याचं, कारच्या काचा फुटल्याचं हे चित्र देखील समोर आलेलं आहे। या संदर्भात राजीव शुक्ला काँग्रेसचे नेते आणि त्यासोबतच क्रिकेट प्रशासक आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे या सगळ्या संदर्भातलं बघूया। भीड़ बहुत ज्यादा हो गई थी, अचानक इस कार्यक्रम को आयोजित किया गया। उसकी और ये अंदाजा किसी को नहीं था। फ्रेंचाइजी से मेरी बात हुई, फ्रेंचाइजी भी कहना उनको भी अंदाजा नहीं था कि इस तरह भीड़ उमड़ पड़ेगी। तो ये अचानक हुआ हादसा है, जिसको लेकर सारे लोग दुखी हैं और जो भी जितनी मैक्सिमम मदद हो पाएगी मृतकों के परिवारों की और जो घायल हैं उनके, वो सब करने का प्रयास हो रहा है। तर बंगळुरूमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीवरून आता राजकारण सुरू झालंय। काँग्रेस सरकारच्या बेजबाबदारपणामुळे 11 जणांचा मृत्यू झालाय असा आरोप भाजपने केलाय। गर्दी नियंत्रण करण्यासाठी कोणत्याच उपाययोजना केलेल्या नव्हत्या असाही आरोप भाजपने केलाय। दरम्यान 10 मिनिटांमध्ये आपण कार्यक्रम संपवलेला आहे असं कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी म्हटलंय। प्रशासनाला दोष देता येणार नाही, प्रशासन उत्तम आहे असंही शिवकुमार यांचं म्हणणं आहे। पाहूया। I have spoken to the police commissioner and all the people. I am also going little late to the hospital because now lot of trouble is there. I don't want to disturb the doctors who are trying to take care of the patients, and only the exact number is not been still this one. So we are at it. We appeal to all of them to still to be calm. How many people died? That is why we cut off a lot of programs were there. We didn't want to continue with the program. Only within 10 minutes with one round we just closed it. तर बंगळुरू चेंगराचेंगरीची मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनी महाकुंभ सोबत तुलना केली आहे। कुंभमेळ्यात 50 ते 60 जणांचा मृत्यू झाल्याचं सिद्धरामय्यांनी म्हटलंय। बंगळुरूमध्ये चेंगराचेंगरी होण्यामागची नेमकी कारणं काय समोर येत आहेत ते पाहूया। आयपीएलचा विजय